गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. श्री गुरु दत्तात्रेयांचा 11वा अवतार कोणता ते जाणून घेऊया. दत्तात्रेयांच्या 11व्या अवताराचे नाव मायायुक्त अवधूत असे असून याचे रूप सावळे व सुंदर होते. मांडीवर एक सुंदर स्त्री घेऊन मद्य व मांस याचे भक्षण सुरू होते. ही योगमाया होती. श्री दत्तप्रभू एका तरुण तपस्व्याच्या रूपात प्रकट झाले. त्यांचे सोबत त्यांच्या डाव्या मांडीवर एक तरुण युवती बसली होती. त्यांचे हे रूप पाहून साक्षात लक्ष्मीनारायणच प्रकट झाले आहेत असे समजून सर्वजण त्यांना शरण गेले आणि आपापल्या सांसारिक विवंचना त्यांच्या पुढे विशद करू लागले. परंतु एकाही दर्शनार्थीने आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी रुची दाखवली नाही. श्री गुरूंनी मग एक लीला केली. ते सोबत असलेल्या तरुणीसोबत नृत्य गायन करू लागले. परंतु हे तर श्री दत्तात्रेय आहेत आणि ते आपल्या मायेसोबत खेळत आहेत असे समजून लोकांनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. मग श्री गुरूंनी त्या तरुणीसोबत मद्यमदिरादी विषय सेवन सुरू केले आणि ते म्हणाले, मी हे असे विषय सेवन करत आहे, त्यामुळे तुमच्या समस्यांचे निराकरण करण्याची पात्रता आणि सामर्थ्य आता माझ्यात नाही. त्यांचे हे वचन ऐकताच उपस्थितांपैकी बरेच लोक निराश झाले आणि परत माघारी फिरले. पण काही शिष्य मात्र श्री गुरूंच्या त्या रूपात सुद्धा त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून तिथे तसेच थांबले. त्यांची ती निष्ठा पाहून श्री दत्तात्रेय प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या उपस्थित भक्तगणांना उपदेश केला. श्रद्धा, भक्ती, ध्यान, धारणा, शमदमादी नियमांचे पालन आणि षड्रिपूंवर विजय मिळवूनच संसार बंधनातून मुक्ती मिळू शकते. श्री गुरु दत्तात्रेयांच्या मायायुक्त अवधूत हा 11 अवतार कधी झाला? श्री गुरु दत्तात्रेयांचा मायायुक्त अवधूत हा 11वा अवतार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला स्वाती नक्षत्रावर शुक्रवारी सूर्योदयाच्या वेळेस झाला. म्हणून ज्येष्ठ महिन्यातील शुद्ध त्रयोदशीला मायायुक्त अवधूत या 11व्या अवताराची दत्त जयंती साजरी करावी. या दिवशी दत्तचरित्र ग्रंथाचे पारायण करावे. त्यानंतर श्री गुरु दत्तात्रेयांचे यथासांग पूजन करावे. स्वमाया गुणगुप्ताय मुक्ताय परमात्मने सर्वत्र अज्ञाननाशाय देवदेवाय ते नमः या मंत्राने दत्तगुरूंचे ध्यान करावे. अनघा लक्ष्मी सहिताय माया रूप प्रदर्शका मायायुक्त अवधूताय शार्दूलाय नमो नमः. श्री गुरूंसोबत असलेली त्यांची ही शक्ती मायारूपिणी देवी अनघाच होती. हा अनघा लक्ष्मीच्या सोबत नित्य असलेल्या आपले मायारूप दाखवणाऱ्या मायायुक्त अवधूत अवतार धारण करणाऱ्या श्री शार्दूलांना माझा नमस्कार असो अशी प्रार्थना करावी. त्यानंतर ओम चैतन्य मायायुक्त अवधूताय नमः हा 108 वेळ मंत्र जप करावा. गुरु दत्तात्रेयांना 3 वेळा अर्घ्य मंत्राने अर्घ्य द्यावे. अर्घ्य मंत्र: स्वमाया गुणगुप्ताय मुक्ताय परमात्मने सर्वत्र अज्ञाननाशाय कर्मण्यर्घ्यं ददाम्यहं कायेन यत्कृतं तत्सर्वं श्रीगुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. मायास्थानविनाशाय मायायुक्ताय चिदात्मने भक्तारीष्टविनाशाय कर्मण्यर्घ्यं ददाम्यहं वाचसा यत्कृतं तत्सर्वं श्रीगुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. योगारीष्टविनाशाय देवदेवेश्वराय च दम्भदर्पविनाशाय कर्मण्यर्घ्यं ददाम्यहं मनसा यत्कृतं तत्सर्वं श्रीगुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. दत्तगुरूंना मधाचा नैवेद्य दाखवावा. या पूजेमुळे भक्तांच्या सर्व अरिष्टांचा व पापांचा नाश होतो. दत्तगुरू भक्तांवर कृपा करून त्यांना भक्ती मार्गाचे मार्गदर्शन करतात. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.